शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम. अभंग संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की एकनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून या सृष्टी निर्माण करणारा जो आद्य भगवान आहे त्या भगवंताचं स्वरूप, त्या भगवंताचा स्वभाव आणि त्या भगवंताचा प्रभाव व्यक्त करतात. तो भगवान कसा आहे? शिव भोळा. हा भोळा म्हणजे त्याचा स्वभाव आहे, पण चक्रवर्ती हे त्यांचं प्रभाव आहे. त्या भगवान परमात्म्याचं वाचे वदता शिवनाम, जो भगवंताचं नाम चिंतन करेल त्याला क्रोध कामादी षटविकार कधीही त्रास देत नाही. त्या भगवंताचा प्रभाव व्यक्त करतात. धर्म अर्थ काम मोक्ष. शिव भगवान प्रत्यक्ष जर पाहिले ना, तो भगवान परमात्मा प्रत्यक्ष पाहिले, व्यवहाराच्या दृष्टीने पाहिले तर आपल्याला दिसेल राग फासलेला स्मशाना भूमीमध्ये राहिलेला, पण तात्विक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर भगवान परमात्मा कसा आहे? शिव देखता प्रत्यक्ष असा असलेला तो भगवान परमात्मा तो कसा आहे? त्याचं जर ज्याने चिंतन केलं तर नाथ बाबा म्हणतात एका जनार्दने शिव. काय होतं? त्याचं भजन केल्यानंतर, त्याचं पूजन केल्यानंतर, त्याचं वर्णन केल्यानंतर तया न बाधी क्रोध काम. एका जनार्दने शिव निवारी कळी काळाचा भेव. कळी काळाचा भेव ते निवृत्त करता, पण त्यासाठी तुम्हाला एक कष्ट करावं लागणार आहे. मानसिक, शारीरिक आणि वाचिक कष्ट करावं लागणार आहे. कोणते? वाचे वदता शिवनाम यान बाधे क्रोध काम. असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. अर्थ झाला म्हणजे कीर्तन संपलं समजा, आहे की नाही? असा भगवंताचा अभंग अर्थ आहे. म्हणून सुंदर असं नियोजन आहे. विठला विठला हो. परमपवित्र आजचा दिवस म्हणजे भगवंताची महाशिवरात्र आहे. आणि त्या महाशिवरात्रीच्या पर्वकालामध्ये आपण भगवंताच्या श्री रामेश्वर भगवंताच्या मंदिरामध्ये पवित्र चिंतन श्रवण करीत आहात. विज्ञान भिक्षु ग्रंथामध्ये सुंदर चिंतन आलेलं आहे. पहिले सत कसे होते? मनातीत नामरूप रहित, गंधहीन, वाढतही नव्हते, रासही पावत नव्हते. ना ऊर्ध्व ना मर्ध्व ना अंत, ना लघु ना गुरु, ना मोठे ना लहान. मग कसे होते? अनंत परमानंदमय, अनंत गुणशक्त हे, अनंत अप्रमेय, आधाररहित, विकारशून्य, सर्वांचे कारण ते एक भगवान परमात्मा आहे. मग तेच परमात्मा मूर्ती म्हणून निर्गुण परमात्मा सगुण रूपात धारण झाले, म्हणजेच ती मूर्ती बनले. मग ती मूर्ती म्हणजे मंगलमय, सर्वांचे सुखदात्री अशी ती विठ्ठल स्वरूपा ब्रह्मचित्कला मूळ स्वरूपा मुक्ताबाई, त्यांचेच प्रतिस्वरूप असलेले ज्यांच्या पावन आणि पवित्र चरणांनी ही सिंदखेड राजा नगरी ही सुखद झालेली आहे, संस्कारित झालेली आहे, लकलखित झालेली आहे, सुगंधित झाली आहे, स्वर्णातीत झालेली आहे. अशी आमची राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांच्या पवित्र पावन चरणांनी ही भूमी पवित्र झाली असून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत भूमीतल केंद्रबिंदू असणारं हे म्हणजे सिंदखेड राजा हे गाव आहे. आणि या गावामध्ये पवित्र अशा रामेश्वर मंदिरामध्ये आपण चिंतन श्रवण करीत आहात. रामेश्वराचा अर्थ सर्वांना माहितीच असेल, कारण इथे आपण राहता. राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर, किंवा ज्या ईश्वराचा राम तो रामेश्वर, अशा भगवंताच्या पवित्र चरणांनी भगवान श्रीरामाच्याही चरणांनी पावन झालेली भूमी आहे. हे रामेश्वर म्हणजे साक्षात भगवान परमात्म्याने इथे येऊन त्यांच्या हस्ते ही मूर्ती स्थापन केलेली आहे.
म्हणून आपल्या गावाचा किती मोठा गौरव आहे. संस्कार आणि पारमार्थिक आणि धार्मिक तीनही पद्धतीने शोभायमान झालेली ही पवित्र तुमची भूमी आहे. या पवित्र भूमीमध्ये जो जन्माला येणार तो सुद्धा विचारवंत, ज्ञानवंत, बुद्धिवंत, युक्तिवंत, नीतिवंत, धर्मवंत असल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हे ज्ञानवंता, आता घोर असा कलियुग प्राप्त झालेला आहे. पुण्यहीन प्रजा जन्माला येत आहे. दुराचार वाढत आहे. सदाचार लोप पावत आहे. परनिंदा, परनारी, परद्रव्याची अभिलाषा वाढत आहे. अहिंसेनं पळ काढला आहे. अहिंसेनं पळ काढला असून अनाचार वाढत आहे. देवी देवतांना विसरले, मायबापांना विसरले आणि ज्यांच्याकडून हे समस्त लोक धर्म, भक्ती, नीतीची प्राप्तीची इच्छा करीत असता असेही बहु लोक रात्रंदिवस धावपळ करतात, परंतु पैसा आणि प्रतिष्ठा याच्यासाठीच करतात. अशाही लोकांना आणि संपूर्ण समाजाला संत महात्म्यांनी जागृत केलं, सावधान केलं, अलर्ट केलं आहे. अनंत तुमच्या आमच्यासाठी अभंग रचना संत महात्म्याने केलेली आहे. आंधळा, पांगळा, मुका, बहिरा, भूते, वेताळ अनंत अशी अभंग रचना केली असून अभंगाला तोंड आहे, अभंगाला लिंग आहे. अशा पद्धतीने अभंग प्रत्येकाला अवस्थांतरता व्हावीशी वाटते. शास्त्र म्हणते की कुमारिकाला लग्न व्हावंसं वाटतं, सौभाग्यवतीला पुत्रवती व्हावीशी वाटते, गरीबाला श्रीमंत, श्रीमंताला धनवंत, धनवंताला कुबेर, अध्यक्षाला सभापती, सभापत्याला आमदार, खासदार, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान, राष्ट्रपती, सर्व राष्ट्राध्यक्ष व्हावंसं वाटतं. अगदी व्यवहारामध्ये ही स्थिती आहे तर परमार्थामध्ये सुद्धा हीच स्थिती आहे. सामान्य माणसाला माळकरी, माळकऱ्याला टाळकरी, टाळकऱ्याला गायक, गायकाला वादक, वादकाला कीर्तनकार, कीर्तनकाराला भागवतकार, रामायणाचार्य, शिवकथा प्रवक्ते, शिवछत्रपती महाराज कथा प्रवक्ते, महंत, महामंडलेश्वर, आचार्य महामंडलेश्वर, जगद्गुरू आणि शंकराचार्य. परंतु ऐका, ही मात्र खरी अवस्थांतरता नाही. तर खरी अवस्थांतरता कोणती आहे? कर्त्याचा जीव आणि अकर्त्याचा ब्रह्म होणे, तीच म्हणजे खरी अवस्थांतरता आहे. विठ्ठल विठ्ठल. संत महात्म्यांची अवस्थांतरता झाली, जीवाचा ब्रह्म झाला, म्हणून त्यांनी प्रत्यक्ष डोळ्याने भगवान पाहला. नाथबाबांची अशी ब्रह्म अवस्था झाली म्हणून त्यांना प्रत्यक्षतः भगवान शिवजीचं स्वरूप दिसलं. आणि ज्या वेळेस त्यांनी त्या भगवान शिवजी यांचं स्वरूप पाहिलं तर तो भगवान परमात्मा चक्रवर्ती सम्राट आहे. परंतु त्यांच्या दृष्टीने त्यांचा स्वभाव कसा वाटला तर नाथबाबा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये वर्णन करतात. Bajata
वदता शिवनाम वाचे वदता भगवान परमात्म्याचं प्रत्यक्ष स्वरूप, त्याचा स्वभाव, त्याचा प्रभाव ओळखण्याकरिता या जीवाला ब्रह्म व्हावं लागतं, त्याच्याशिवाय ते कळत नाही. म्हणजे जीव आणि देव हा एकत्रित झालेला असतो. नाथबाबांची तशी स्थिती झाली आणि त्यांनी पाहिलं तर भगवान शिवजी कसे दिसले. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. भगवान शिवाच्या असं काय त्याच्यामध्ये आहे. आता भोळं म्हटल्यानंतर कसं काय, व्यवहारातले संसारातले भोळे वेगळे असतात आणि परमार्थातले भोळे वेगळे असतात. नाथ बाबांनी भोळे हे वर्णन केलं भगवान शिवजींचं, पण आपण जेवढे त्यांना भोळे समजतो तेवढे भोळे का भगवान शिव नाही. कारण चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. भगवान परमात्मा इतका चतुर आहे. किती चतुर आहे भगवान परमात्मा. भोळाही तितका चतुर आहे. भोळा म्हणजे कसं काय, कोणीही तपश्चर्या करा, ध्यानधारणा करा, साधना करा, भगवान लगेच प्रसन्न होता. हे भोळं स्वरूप आहे. तुम्ही त्यांच्या भक्तीच्या बदले काहीही मागा तरी देऊन टाकतात. हे भोळं स्वरूप आहे. पण चतुर कसा आहे तर तो भोळा भगवान परमात्मा दैत्यांना वरदान देण्याच्या आधी त्यांना संपवण्याचं प्रकरण उभं करतो, नंतर मग त्यांना वरदान देतो. म्हणजे असा एकीकडे चतुर आणि एकीकडे इतका भोळा आहे. भोळे माणसं म्हटल्यानंतर व्यवहारातले भोळे. तुम्ही पहा, व्यवहारामध्ये भोळ्या माणसाला कोणी काहीच काम सांगतं. चुन्याच्या पुडीपासून त्या भोळ्या माणसाला कामं सांगतात लोक, म्हणजे एवढं भोळा. पण भगवान परमात्मा तसा तरी भोळा असला तरी सुद्धा नाथ बाबा म्हणतात शिव देखता प्रत्यक्ष. प्रत्यक्ष भगवान शिव कसा आहे, त्यांच्या नामामध्ये काय ताकद आहे. शिवनामृत पेयम संसार अब्दे तरंती ते संसार मूल पापानाम तानि नासंति संशय. शिवनाम अमृत पेयम. आता अमृत म्हटल्यानंतर हे पिण्याची वस्तू आहे. काही वस्तू खाण्याच्या राहतात, काही वस्तू पिण्याच्या राहतात, काही पदार्थ चाटण्याचे राहतात, काही पदार्थ कामापुरते घेण्याचे राहतात. आता मीठ खायचं राहतं का कामापुरतं घ्यायचं राहतं सांगा बरं. मीठ माहीत नाही का तुम्हाला, मागचे झपलेत नाही ना आजीमाय, झपले नाही ना. मीठ खाण्याचे पदार्थ आहे. मीठ खायचं राहतं का कामापुरतं घ्यायचं राहतं, तर कामापुरतं घ्यायचं राहतं. ठीक आहे. लोणचं हे खायचं असतं का चाटायचं असतं सांगा बरं. काय करायचं असतं, लोणचं येतं आणि चाटतात. चाटण्याची वस्तू. लेय खेय पेय पेण्याची वस्तू. आपण जेवण करण्याकरता बसलो असताना आपल्या पुढे पदार्थ आले, भाजी भाकर वगैरे वगैरे आले. आता ते पदार्थ तुम्ही पेणार का खाणार. पेणार खाणार, ते खाण्याचे आहे. पाणी पुढे आलं, खाणार का पेणार. पेणार. ते पेण्याचे पदार्थ आहे. मग या ठिकाणी शास्त्राने वर्णन केलं शिवनाम अमृत पेयम. शिवरूपे नामाचं अमृत प्या.
ते प्राशन करा. मग होणार काय हो? ते प्राशन केल्यानंतर, ते अमृत पेल्यानंतर ताणिना संती संशय. हो, तुम्ही भावरूपी सागरातून तरुण जाणार. मग हा संसार कसा आहे? संसार मोल पापाने. संसाराचं मूळ आणि एकीकडे परमार्थाचं मूळ, दोघीचंही वर्णन एकीकडे संतांनी केलं आणि एकीकडे शास्त्राने केलेलं आहे. संसाराचं मूळ कसं आहे तर इथे शिव महापुराणामध्ये आपण पाहिलंय, संसार मूल पापाने. आणि ज्याच्या ठिकाणी पाप आहे म्हणून तिथे दुःख आहे, म्हणून संतांना सांगावं लागलं संसार दुःख मूळ चौकडे एंगाळ विस्त्रार. हे सर्वांना माहिती आहे. संसार कसा आहे? कसा आहे? दुःखाचा आहे ना. चला मग सोडून द्या, चला माझ्यासोबत, आहे की नाही? संसार दुःखाचा आहे, सर्वजण ऐकतात. म्हणून त्याचं मूळ काय आहे? संसाराचं मूळ पाप आहे. पापाचं दुसरं रूप म्हणजे दुःख आहे. परमार्थाचं आनंद मूल गुण पल्लव तत्व शाखा वेदांत मोक्ष फल पुष्प रसाद किरणम चित्त विहंगम हर तुंग तरम विहाय ते संसार शुष्के वटपे वद किम करोशी. ज्याचा आनंद रूप हे मूळ आहे. 24 तत्व हे फांद्या आहे. सत्व रजतम हे 3 पाने आहे. आणि या अशा आनंदरूपी वृक्षावरती साधू संत महात्मे सांगतात की अरे जीवा, अरे मनरूपी पक्षी, या आनंदरूपी वृक्षावर तू वास्तव्य करीत नाही, तो वृक्ष तू सोडला आणि त्या दुःखरूपी संसाराच्या वाळलेल्या वृक्षावरती नेहमी वास्तव्य करतो. अरे ते सोड आणि इथे ये. म्हणजे काय होणार? ब्रह्मभूत काया होतस कीर्तने. ब्रह्मभूत काया होतसे 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 कीर्तने. भाग्य जरी रोने देवा ऐसे. ब्रह्मभूत ही काया होते. याच्यासाठी कीर्तन आहे, याच्यासाठी रामायण आहे, याच्यासाठी शिवपुराण आहे, याच्यासाठी भागवत आहे. कीर्तन काय ऐकावं, भागवत काय ऐकावं, शिवपुराण कथा आणि रामायण काय ऐकावं. चला यांनाही स्पर्श करून जाऊ. भागवत काय ऐकावं? सनकादिक म्हणतात की जे लोक कपटी आहे, कामी आहे, आई बापाला न मानणारे, देवाला न मानणारे, धर्माला न जाणणारे, जे असे दुष्कर्मी आहे, अशाही लोकांनी 7 दिवस भागवत कथा श्रवण केली तर त्याच्या जीवनामध्ये मुक्ती भेटते. तद्वत त्याला कशाचं फल भेटतं तर 78 नंबर क्रमांकावरती भागवताचा श्लोक आलेला आहे. उक्तम भागवतम नित्यम. उक्तम भागवतम नित्यम कृतच्च हरिचिंतन. तुलसी पोषणम चैव धेनूनां सेवमं सम. असं तरी राहू द्या म्हणा आवाज. धेनूनां सममं समः. ऐके, तुलसी पोषणम चैव, तुलसीचं पोषण केलं आणि धेनू मातेची सेवा केली त्यावेळेस ते पुण्य प्राप्त होतं. ठीक आहे. भागवत रामकथा काय ऐकावी तर त्याचंही कारण आहे. गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात रामकथाच्या बाऱ्यामध्ये. रामायण काय आहे? रामायण क्या आहे? रामायण सुरतरो की छाया. रामायण ही वृक्षाची सावली आहे. जसं उन्हाळ्या दिवसामध्ये मनुष्य कामाला जातो
काम करतो, काम करता करता तो थकतो, वरूनही ऊन असं रण करत आहे आणि खाली तप्त भूमी आहे. अशा स्थितीमध्ये तो काय करणार, एखादी सुंदर सावली पाहणार, तिथे तो बसेल, त्याच्यामध्ये त्याला आनंद वाटेल. रामायण अशीच एक वृक्षाची छाया आहे. त्या छायेखाली गेल्यानंतर काय होतं, दुर्भय दोक निकट रामायण सुरतरो की छाया. त्या सावलीमध्ये जर गेलं ना, माणसाचं दुःख निवृत्त होतं. म्हणून रामायण ऐकावं लागतं. शिवकथा का ऐकावी लागती, तर ती शिवकथा आपण ऐकतच आहात. पापाची निवृत्ती, पुण्याची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती होण्याकरता त्या भोळ्या शिवशंभूची कथा ऐकावी लागते. भागवत का कीर्तन काय ऐकावं लागतं, तर कीर्तन हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे. कीर्तन हे संस्कार घडवण्याचं केंद्र आहे. एवढंच काय, कीर्तन म्हणजे ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी, कीर्तन म्हणजे सकल संतांची गाथा आहे, कीर्तन म्हणजे तुकोबारायचा गाथा, कीर्तन म्हणजे नामदेवरायांचा गाथा, कीर्तन म्हणजे एकनाथ रायांचं भागवत, कीर्तन म्हणजे शुकदेवांचं भागवत आहे, कीर्तन म्हणजे गोस्वामी तुलसीजींचं रामायण आहे, कीर्तन म्हणजे वाल्मिकजीचं रामायण आहे. एवढंच काय, ही अविनाशी असलेली काया ब्रह्मभूत करण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने, भाग्य जरे रोने देवायशे. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. होय अंग हरी रूप. म्हणून कीर्तन चांगलं आहे. आपण कीर्तन नुसतं ऐकतो, पण भगवान परमात्मा कीर्तनामध्ये नाचला. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावधोई देवायसे बोल कबीर, सावधोई देवायसे बोले कबीर. भगवान परमात्म्याचा पितांबर गळला असं एक कीर्तन आहे. म्हणून कीर्तन ऐकावं. विठ्ठल 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 त्याचे पाय माझे चित्ते. नाथ बाबांनी महादेवांचे पाय का चित्ता मागितलेले असेल, तर त्याचंही कारण आहे. त्यांच्या पायामध्ये काय शक्ती आहे. एवढंच काय, माता सती तिने त्या यज्ञकुंडामध्ये आपला देह समर्पित केल्यानंतर मरत असताना अंतिम इच्छा प्रगट केली तिने. हो, जन्म जन्मांतर सते मारत हरे सनवर मागा, जन्म जन्म शिवा पति अनुरागा. सते मारत हरे सनवर मागा, जन्म जन्म शिव पति अनुरागा. सतीने सुद्धा जन्म जन्मांतर फक्त पायाची सेवा मागितली. तोच पती मिळू दे, त्याच्याच पायाची सेवा घडू दे. काय मागितली असेल पायाची सेवा. चित्तामध्ये पाय का बसावे. संपूर्ण लोक दर्शन घेतात, देवाचं घेतात, संताचं घेतात, साधूचं घेतात. साधूचं दर्शन घेणे म्हणजे याचा काय अर्थ होईल. त्याचा अर्थ असा आहे की आमचा संपूर्ण अभिमान तुमच्या पायावरती आम्ही लीन करतो. म्हणजे अभिमान निवृत्त करणे आणि नम्रता धारण करणे, ही दोन्हीही शक्ती त्या संतांच्या पायात असते, त्या देवाच्या पायात असते. म्हणून नाथ बाबा म्हणतात, त्याचे पाय माझे चित्ते शिवा भोळा चक्रवर्ती. शिवा भोळा चक्रवर्ती. शिवा भोळा चक्रवर्ती. शिवा भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते,
ज्याचे पाय माझे चित्ती, ज्याचे पाय माझे चित्ती, ज्याचे पाय माझे चित्ती. म्हणून नुसतं सामान्य दृष्टीने जर पाहिलं तर ते भगवान सदाशिव फार भोळे आहे, पण तात्विक दृष्टीने जर पाहिलं तर त्या भगवान सदाशिवासारखं दैवत जगतामध्ये मात्र दुसरं कोणतंच नाही. म्हणून आमचा असलेला संपूर्ण अभिमान त्या दैवताच्या चरणावरती लीन करायचा, तो नष्ट करायचा, नम्रता धारण करायची. म्हणून त्याचे पाय माझे चित्ते असा असणारा तो भगवान शिवजी, त्यांचं जर नामचिंतन केलं तर काय होईल हो? तर नाथ बाबा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. भगवंताचे नामचिंतन केल्यानंतर त्यांना क्रोध काम हे त्यांच्या भक्तीमध्ये बाधा करत नाही. अन्यथा कोणतीही धारणा करा, कोणतीही साधना करा, नाम जप करा, पूजा अर्चना करा, तरीसुद्धा त्याच्यामध्ये हे काम क्रोधादी विकार हे आडकाठी आणल्याशिवाय राहत. मनुष्याला अख्खा दिवसभर झोप लागणार नाही, पण नेमका हरिपाठाला गेला की त्याच्या जांभोया सुरू झाल्या. नेमका भजनात बसला म्हणजे त्याचे डोळे लागायला, कीर्तनात बसला, कथेत बसला की डोळे लागायला लागतात. म्हणजे काम क्रोधादी विकार भजनामध्ये आडकादी टाकत असतात. म्हणून त्या भगवंतामध्ये ती शक्ती आहे, ते काम क्रोधादी विकार निवृत्त करतात. असे ते भगवान परमात्मा आहे. म्हणून अनंत अशा दृष्टांचा त्यांनी संहार केला. शुंभ निशुंभाची कथा आपल्याला माहितीच आहे. ज्या वेळेस भगवान परमात्मा बसले, त्यांच्या शेजारी त्यांची पत्नी माता सती बसल्याबरोबर भगवंताने त्यांचा चेहरा निहारला आणि मग म्हणायला लागले, भगवान परमात्मा हळूच आवाजात, एक काळे सरक बाजूला सरक, तू काळी आहेस. कोणाला म्हणता? जपले का तुम्ही? नाही ना. कोणाला म्हणतात? माता सतीला म्हणतात, तू काळी आहेस. आता काळी म्हटल्याबरोबर सती मातेचा चेहरा एकदम पडला, त्यांचं तोंड फुगलं. मी काळी आहेस, काळी आहेस, आत्ता तुम्हाला काळी दिसते का? 2 लेकरं झाले, कार्तिक स्वामी आणि गणपती, 2 लेकरं झाले, सुनाही घरात आल्या आणि आता तुम्हाला काळी दिसते? ज्या वेळेस तुम्ही लग्न करत होते त्यावेळेस तुम्ही का डोळे लावून केले होते? आहे की नाही? ही सती माता बोलली. आता जर म्हणत असतील, आता जी सती असती ना, ती म्हटली असती, ज्या वेळेस लग्न केलं होतं त्यावेळेस तुमचे डोळे का उठले होते? आहे की नाही? असं म्हटली असती. पण ती सती माता आहे, मर्यादेचं उल्लंघन कसं करणार? किती म्हटलं तरीसुद्धा काळी म्हटल्यानंतर, बरं किती काळी आहे मी? अगं ही अंधारी रात्र आहे ना, ही किती काळी असते? त्याच्यापेक्षाही तू दुप्पट काळी आहे. असं अजून किती काळी आहे? आमोशेची रात्र पाहिली का? किती काळी असते? त्याच्यापेक्षा तू काळी आहे. काळी म्हटल्याबरोबर राग आला सती मातेला आणि सती माता म्हणाल्या, असं हे तुमचं घर आणि हे तुमचं लेकरं, मी निघाले माझ्या बापाच्या इथे. अगं सती थांब, अगं थांब. भगवंताने थांबवलं, सती काही ऐकत नाही. सती माता आल्या आपल्या पिता हिमवंताकडे. ज्या ठिकाणी पती मिळण्याकरिता तपश्चर्या केली त्याच ठिकाणी सती माता परत काळं रूप टाकून गोरं रूप होण्याकरता ब्रह्मदेवाची तपश्चर्या करायला लागले. ओम ब्रह्मणे नमः परमात्मने, हो अशी तपश्चर्या करायला लागली. अनंत दिवस तपश्चर्या केली. भगवान ब्रह्माजी प्रसन्न झाले. आता प्रसन्न झाल्यानंतर ब्रह्माजी म्हणतात की हे सती माता, अगं कशा करता तपश्चर्या करायची? तू तर कोण आहे? तू शिव आणि शक्ती. शिव तुझ्या बिना राहू शकत नाही. शिव आणि शक्ती दोघं एकत्रित आले की त्यांच्या माध्यमातून जी होते ती म्हणजे चितशक्ती. चितशक्तीपासून आनंदशक्ती, आनंदशक्तीपासून इच्छाशक्ती, इच्छाशक्तीपासून कार्यशक्ती आणि कार्यशक्तीपासून तात्विक शक्ती. ही संपूर्ण शक्ती तुझ्यापासून निर्माण होते आणि तू कशाला तपश्चर्या करते? अगं आम्हीच तर तुझ्यापासून जन्माला आलोस. आता खरं पाहायला गेलो तर ब्रह्माजी आणि माता सती यांचे काय नाते आहे सांगता येईल का तुम्हाला? कथेमध्ये तुम्ही ऐकलं नाही का अजून?
ऐकलंय का? काय नातं आहे सतीचं? पहिलं नातं सतीचं आहे. भगवान ब्रह्माजी कुठून निर्माण झाले? कुठून निर्माण झाले? भगवान शिवजी पासून पहिल्यांदा निर्माण झाले. शिवजी पासून झाले. ज्यांच्यापासून निर्माण होणे आणि जो निर्माण झाला तो निर्माण करता, त्या निर्माण झालेल्याचा काय लागतो? शब्दाची व्याख्या कळेल तुम्हाला. काय लागतो? बाप लागतो. मग महादेव कोण आले? ब्रह्माचे बाप. आणि बापाची पत्नी आई आली. पहिलं नातं झालं आई आहे. चला दुसरं नातं काय? भगवान हिमवंत हा ब्रह्माजीचा कोण आहे? पुत्र आहे. त्या पुत्राची कन्या सती आहे. मग कोणतं नातं झालं? घरी जाऊन विचार करता का? सकाळी सांग जा. हो, नात झाली सती माता, आजोबाचं नातं झालं. तिसरं नातं चला पुढे. भगवान ब्रह्माजीच्या ब्रगुटीच्या माध्यमातून भगवान रुद्र प्रसन्न झाले, त्या ठिकाणी निर्माण झाले. मग ज्याच्यापासून निर्माण झाले, निर्माण झालेल्याचा तो कोण राहतो? बाप राहतो. मग ब्रह्माजी कोण झाले? त्यांचे रुद्राचे बाप झाले. रुद्र हे महादेव कुणाचा अवतार? रुद्र कुणाचा अवतार आहे? महादेवाचा. मग महादेवाची पत्नी ब्रह्माजीची कोण झाली? कोण झाली? जाऊ का घरी मी? अहो कोण? सूनबाई झाली आहे की नाही? सून झाली. इतके नाते आहे, काय गरज आहे? देवा मला गोरी बनवा. भगवंताने गोरी बनवली. तपश्चर्या करीत असताना तिथे वाघ आला. त्या वाघालाही आपल्याजवळ ठेवून घेतलं आणि नंतर त्या गौरी मातेने शुंभ निशुंभाचा वध केला. घरी आली. घरी आल्याबरोबर महादेव तिथे होते. महादेवसुद्धा फार दुःखी होते. अशा पद्धतीने ही आदी मायाशक्ती भगवान परमात्म्याची आहे. जर त्या भगवंताचं या वाचेने नामचिंतन केलं तर ती शक्ती प्रसन्न होते आणि ती शक्ती प्रसन्न झाल्यानंतर तो महात्मा बनतो, साधू संत बनतो आणि जी इच्छा केली शक्तीच्या माध्यमातून प्रगट होते. म्हणून वाचे वदता शिवनाम. जो शिवाचे नाम घेतो ना त्यांना काम क्रोध आदी काहीच करत नाही. काही करत नाही. कारण हे विकार फार मोठे आहे. लोभात क्रोध प्रभवते, लोभात काम प्रजायते, लोभांना सच्च मोहस्य लोभ पापस्य कारण. किंवा कामयश क्रोधयश रजगुण समुद्भवा. या कामाला म्हणजे येडका म्हटलेला आहे. नवल अहंकाराचे गोटे, विशेषण लगे अज्ञाना पाटे, सज्ञानाशी झोंबे कंठी नाना संकटी नाचवे. हा अहंकार जो आहेत ना, हो तो ज्ञानालाच होतो, अज्ञाला अहंकार होतच नाही. तो ज्ञानाच्या पाठीमागे लागतो. कारण की त्याच्या ज्ञानाचा, त्याचं ज्ञान जे आहे ते लुप्त व्हावं, ते नष्ट व्हावं याच्याकरता अहंकार त्याच्या पाठीमागे लागतो. आणि तो अहंकार नष्ट करण्याची ताकद कुणामध्ये आहे? शिव भोळा चक्रवर्ती, त्याच्यामध्ये ती ताकद आहे. म्हणून या कामाला काय म्हणता? यडका मदाना मदाना तो केवळ पंचानना, धडक मार दे नारदा, केला ब्रह्माचा चेंदा. असं सुंदर वर्णन केलेलं आहे. येडका मदाना मदाना तो केवळ पंचानना. तो असा काम म्हणजे तो येडका आहे. बरेच त्याचं स्वरूप केलेलं आहे. म्हणून काम क्रोध या सर्वांचा निवृत्त करण्याची ताकद म्हणजे भगवान शिवजीमध्ये आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ताकद त्यांच्यामध्ये आहे. म्हणून त्यांनी काय पचवलं? काय पचवलं त्यांनी? हलाहल पचवलं, विष पचवलं. आता विष पचवणे म्हणजे याचा नेमका अर्थ काय होतं? अर्थशास्त्रामध्ये सुंदर त्याचा श्लोक आलेला आहे. भगवान शिवजी यांच्या परिवाराचा, यांच्या घराचा जर विचार केला ना
तर सुंदर श्लोक आहे. अत वांचते वाहनम गणपते राकुं शुद्धार्थपणे तं चक्रोचपतेच सिंचा गिरपी नागाननम गौरी सुतामस्यतो कलानाथं कपालो नलो निर्विन्नास पपौ कुटुंब कलह दोषोपी हलाहलम. अहो कोणता हलाहल पचवलं? जे मग भगवान शिवजीने हलाहल पचवलं तेच हलाहल आपण सुद्धा रात्रंदिवस पितोय. पण गोष्ट अशी आहे की काहींना ते हलाल पचवता येतं आणि काही ते हलाल पचवू शकत नाही. म्हणजे प्रापंचिक हलाहल, व्यावहारिक हलाहल आणि असमानतेचं हलाहल. भगवान महादेवाच्या घराचा विचार केला तर हलाहलाचं उत्तर आपल्याला सापडेल. कोणतं? अतो वांचते वाहनम गणपते. चला, गणपतीचं वाहन काय आहे? हिरोंडा गाडी का? काय गणपतीचं वाहन? उंदीर आहे. त्या उंदरावरती ते प्रवास करतात. बापाच्या गळामध्ये, म्हणजे पोराचं वाहन उंदीर आहे, बापाच्या गळ्यात काय आहे? आलं का तुम्ही? साप आहे की नाही? घरामध्ये जर दिसला तर बंद घर ते बाहेर काढतं. त्याला बाहेर काढलं की मग घरातले घरात शिरता. म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये नाग आहे. नागाचं आणि उंदराचं जमतं का? नाही, त्यांची दुश्मनी आहे. तरी ते एका ठिकाणी नाश्ता करता. हो, चला पुढे. दुसरं, मोठ्या पोराचं वाहन काय आहे? मोर. हा, मोर आहे. मोर. मोठ्या पोराचं वाहन मोर आहे. आणि यांच्या गळ्यामध्ये नाग आहे. मोराचं आणि सर्पाचं जमत तरी एका ठिकाणी जेवण करता. पत्नीचं वाहन काय आहे? सिंह. सिंह आहे. हा, सिंह, वाघ. आणि पतिदेवाचं वाहन काय आहे? नंदी. बैल आहे. बैलाचं आणि सिंहाचं जमतं का? नाही. जंगलामध्ये किंवा कुठेतरी समोरासमोर आले, त्या वाघाला बैल, बैलाला वाघ दिसला तर वाघ काय म्हणेन? घालेन लोटांगण वंदिन चरण, असं म्हणेन का त्या बैलाला? नाही, तो तर म्हणेन वदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, असं म्हणेन की नाही तो वाघ. हो, तरी सुद्धा या ठिकाणी एका घरामध्ये राहतात. महादेवाच्या डोक्यावरून काय वाहत आहे? गंगा. गंगा वाहत आहे. गंगा ही पुरुषलिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे? स्त्रीलिंगी आहे. घरामध्ये किती नारी झाल्या? 2 नारी झाल्या. म्हणजे 2 पत्नी झाल्या. सौती मत्सर त्या ठिकाणी आहे. तरी सुद्धा दोन्ही एकत्र राहता की नाही? हे सुद्धा विषमतेचं हलाहल भगवंताने पचवलं. भंग का रंग जमा बोले ने किया हरे का ध्यान, यशोदा के घर पलने में झूल रहे थे भगवान. सर पे गंग अंग मृदशाला लिपटा नाग भयंकर काला. आया दूर देश से चाल कि खा गई मिया रोय नंदलाल. जोगी द्वारे खड़ा मतवाला, जोगी द्वारे खड़ा मत. बड़ी दूर से आया मैं तो चल चल के थक गया. हाय हाय हाय. जे पान खातील त्यांना कळलं ते काय, जे पान खातात ते त्यांना कळलं ते काय म्हणून. असा गंगा वाहत आहे डोक्यावरून. सौती मत्सर आहे तरी एकत्रित घरामध्ये आहे. चला, अग्नी आणि शीतलता एकत्र येते का? नाही. जर शीतलता म्हणजे थंड पाणी अग्नीवर टाकलं तर अग्नी विजेल का भडकेल? भडकेल. पण या ठिकाणी दोघंही एकत्रित आहे. भगवान सदाशिवांच्या डोक्यावर काय आहे? अर्धा चंद्र. चंद्र कशाचं प्रतीक आहे? शीतलतेचं प्रतीक आहे. आणि त्यांना तिसरा नेत्र आहे. त्या नेत्रातून काय दाहकता निघते? अग्नी. म्हणजे कामाला त्या नेत्राने मारलं, जाळून भस्म केलं. जे जाळतं त्याला अग्नी म्हणता. महादेवाच्या तिथे शीतलता आणि अग्नी दोघंही एकत्रित नांदता. असं असलेलं संपूर्ण विषमतेचं हलाहल ते महादेवाने पचवलंय. आता आपल्या प्रपंचाचा विचार करा. आपणही काय पचवतो? हलाहलच पचवतो की नाही? त्या विषच पचवतो आहे. कारण आपल्याही घरामध्ये एकमेकाचा अजिबात ताळा नसतो. अजिबात नाही. पोरग BJP, बाप शिवसेना आणि माय काँग्रेस. अजिबात जमत नाही. म्हणून काही लोक
हे प्रापंचिक जे विष आहे ते पचवता आणि काही पचवत नाही, म्हणूनच पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसते. म्हणून संसार प्रपंच करता करता, व्यवहार करता करता काही लोक फाशी घेऊन मरता, विहिरीत उडी टाकून मरता, काही जळून मरता. म्हणजे त्यांना ते जहर पचवता येत नाही. आणि ते जहर पचवायचं असलं तर कुणाची भजन करावं लागेल, कुणाचे पाय चित्तामध्ये धरावं लागेल. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय आपल्या चित्तामध्ये धरावं लागेल. अशा पद्धतीने त्या भगवान शिवजांचं वर्णन केलंय. कारण वैराग्य रूपी विष पचवल्यानंतरच ज्ञानरूपी अमृताची प्राप्ती होते. परंतु त्याच्यासाठी ऐरागैराचं काम नाही, त्याच्यासाठी फक्त महादेवच लागतं. विठ्ठल विठ्ठल. कारण विष आणि अमृत ओळखण्याची बुद्धी असावी लागते. माऊली ज्ञानोबाराय वर्णन करता, जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडो शके, तेवी जो उजवाटा न देके तो अडवाटा न चले. म्हणून विष आणि अमृत ओळखता आलं पाहिजे. अशा पद्धतीने यांच्याच घरातील पुन्हा एक उदाहरण पा. भगवान परमात्मा एवढा अखिलकोट ब्रह्मांड नायक आहे, तरी सुद्धा त्याने स्वतःचं उदरनिर्वाह करण्याकरता काय केलं, काय केलं त्यांनी, भिक्षा मागितली. आता भगवान जगाचा मालक आहे की नाही, सर्वांना सर्व देणारा, त्यानेच हातामध्ये खापर घेतलं आणि भिक्षा मागू राहिला. मग याचं कारण काय, तर त्याचंही कारण, त्याचं कारण काय श्लोकामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. माता यशधरा धरेंद्र दुहिता तातो महेशस्तता भ्राता कुलांतक पितृसका देवोदनानां सती ख्याता क्रोच विदारणे सेतृतो सन्मुख सत्तुर्दैव बलेन कुत्र घटते नाद्यापि पाणी ग्रहा. यांच्याच घरातील दुसरं उदाहरण जे शिवजीचं आणि तेच कार्तिक स्वामीचं उदाहरण आहे. माता यशधरा धरेंद्र दुहिता, ज्याची माता सर्वांना सर्व देणारी पृथ्वी माता समान आहे, किंवा ज्यांची माता हिमवंताची कन्या आहे. आता हिमवंत म्हणजे नाना प्रकारचे रत्न देणारा, एवढा श्रीमंत, नाना प्रकारचे वेली पुष्प देणारा, त्याची कन्या कोण आहे, माता हे सती आहे. सती ही जगदंबा भवानी आदिशक्ती आहे. ही कुणाची माता आहे, कार्तिक स्वामीची. चला, त्यांचा पिता कोण आहे, तो पिता सर्वांना सर्व देणारा आहे. त्यांचा सासरा हिमवंत आहे. असू द्या, त्यांचा बंधू कोण आहे, गणपती. गणपती काय करतो, सर्वे आहे की नाही आपत्ती आलेली निवृत्त करतो, तो आहे. असा असणारा ज्याचा बंधू विघ्नहर्ता आहे, ज्याचा बाप म्हणजे जगाचा मालक आहे, आणि ज्याची माता आदिमाया शक्ती आहे, अशाही कार्तिक स्वामीचा कोणत्या घटकेमध्ये जन्म झाला कुणास ठाऊक. अजूनही कार्तिक स्वामीचं लग्न झालं का नाही. नाद्यापि पाणी ग्रहा. मग पोरी कमी असल्यावर आपलं होत नसेल याचं काही आश्चर्य आहे का, त्यांचं अजून झालं नाही ना, मग आपलं नाही होत, यात काय नवल आहे. विठ्ठल विठ्ठल. मग त्यांना भिक्षा मागवणारा कोण आहे, स्वयं महेश ससुरो नगेश तथा धनेशस्तनयो गणेश नमामेव शंभो. केवल ईश्वर इच्छा. त्यांना भिक्षा जे स्वतः म्हणजे स्वयं महेश, ससुरो गणेश तथा धनेश, सासरा धनवान आहे, स्वतःचा पुत्र विघ्नहर्ता आहे, स्वतःची पत्नी आदिमाया शक्ती आहे, मोठा पुत्र आहे की नाही चांगल्या चांगल्या दैत्याचा वध करणार आहे, तरी सुद्धा त्यांना हातात खापर घेऊन भिक्षा मागवणारा कोण, त्यांना हातामध्ये खापर घेऊन भिक्षा मागवणारा म्हणजे ईश्वर. ईश्वर म्हणजे स्वतःचं भाग्य. आणि तुम्हा आपल्याला जे काही भेटतं ते भाग्याशिवाय भेटत
माऊली ज्ञानोबाराय काय म्हणता, भाग्याचे निबडसे उद्योगाचे निमिषे संपत्ती अपैसे गररी गे. जर मनुष्याचं भाग्य उदयाला आलं ना तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, सर्व जगातील लोक रात्रंदिवस प्रयत्न करता धनवंत होण्यासाठी, पण सर्व धनवंत झाले का? अजिबात होत नाही. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण म्हणजे भाग्य आहे. भाग्यामध्ये असेल तर ती लक्ष्मी माता, ते ऐश्वर्य भगवान बंद्या गावात फिरेल आणि विचार काय हो त्या अमुक पाटलाचं घर कोणतं आहे, अमुकाचं घर कोणतं आहे, तुमचं घर शोधता शोधता लक्ष्मी माता येईल. तुमचं जर भाग्य उदयाला आलं तर, आणि तुमच्या भाग्यात नसेल तर कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा प्राप्त होत नाही. म्हणून भगवंताची भक्ती आणि संत महात्म्यांची सेवा हे सुद्धा भाग्यामध्ये असावं लागतं. कथा कीर्तन श्रवण हे सुद्धा भाग्यामध्ये असावं लागतं. अन्यथा आपल्या किंवा दर गावामध्ये आम्ही जातो त्या गावामध्ये फक्त 20% लोक असतात, बाकीचे झपलेले असतात. म्हणजे 20% लोकांचं भाग्याशिवाय परमार्थ होत नाही, आणि भाग्याशिवाय ऐश्वर्याची प्राप्ती, लक्ष्मीची प्राप्तीसुद्धा होत नाही. म्हणून तुम्ही म्हणाल की चला आता उद्यापासून पलंगावर बसू आणि हे चिंतन करू, काय दे रे हरे पलंगावर देईन का भगवान? नाही देणार. प्रयत्न 20% आहे पण भाग्य हे 80% आहे. त्या भाग्याला प्रयत्नाची जोडी असावी लागते. त्यावेळेस मनाला मनोवांछित इच्छा फलप्राप्ती होते. अशा प्रकारे नाथबाबा म्हणतात की त्या भगवंताची आपण शक्ती पाहिली. ते जरी भोळं असलं तरी सर्वांना सर्व देणारं ते एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. म्हणून त्या भगवंताचे वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोधकाम. का हो? त्या भगवंताचे नामचिंतन केल्यानंतर, कारण नाम हे अतिशय सोपं आहे, नामाला जास्त महत्त्व आहे. कबीर महाराज सुंदर सांगतात, भजो रे भैया राम गोविंद हरे, जपा तप साधना कुछ नाही लागत, जप तप साधना कुछ नहीं लागत, खर्चात नाही गटारे खर्चात नाही गटारे, भजो रे भैया राम गोविंद हरे. भगवंताचं भजन करावं, आणि भजन करण्याकरतात दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुखे बोलाया वचन, जनित जोडासे नारायण, नासे जोपन भवरोग. त्याच्यासाठी भगवंताने इंद्रिय दिलेलं आहे. मुख कशा करता दिलं? कमला मुख राम भजन को दिया. सुंदर असं मुख कमल दिलं. पण या माणसाने काय केलं? खाया पिया सुख से सोया. नाही ते खाल्लं, नाही ते पिलं, आहे की नाही? आता काय पिलं ते तुम्ही घरी जाऊन विचार करून घ्या. नाही ते खाल्लं नाही. एक लहानसा मुलगा होता, छोटा मुलगा 7 वर्ष वयाचा. ते पोरग आलं आणि मी समोरून जात असताना त्याने हातामध्ये एक गुटख्याची पुडी घेतली. त्या हातामध्ये गुटखा घेतला. मी त्याला म्हटलं, का रे बाळा, तुझं वय अगदी कमी वयाचं आहे तू, आणि या वयापासून तुला हे व्यसन लागलं. अरे हे चांगलं नाही, शरीराला घातक आहे. तो पोरगा म्हणे महाराज चला पुढे, तुम्हाला तोच तर धंदा आहे, चला म्हणे पुढे. पुढे गेलो आणि नंतर मागे परत वळून पाहिलं. म्हटलं हाय खरंच एवढी मोठी पुडी खातो की काय? योगायोग तिकूनच त्या मुलाचा एक जवळजवळ 50 ते 55 वर्ष वयाचा व्यक्ती आला. आल्याबरोबर त्या माणसाला याने पाहिलं, तो गुटखा असा पाठीमागे लपवला. मी म्हटलं, का रे बाळा, बरं झालं मला तू घाबरत नाही, मी बाहेर गावचा आहे, पण गावातल्या कुणातरी माणसाला तू घाबरतो. ते पोरगं म्हणे महाराज ते कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? म्हटलं नाही. तो माझा बाप आहे म्हणे. म्हटलं वा, बापाला भीतो,
बापाला भ्यावंच म्हटलं. चांगली गोष्ट आहे, संस्कारिक पोरगा दिसतो. तो म्हणाला म्हणे महाराज मी महाबापाला भीत नाही. मग का गुटखा लपवला? यातली ते अर्धी मागते म्हणून मी लपवला म्हणे. मग बाप जर गुटखा खात असेल तर पोरगा खाल्ल्याशिवाय राहणार नाही. या लोकांचं काय, बाप जर पेणार असेल तर पोराला, बाप जर वारकरी असेल तर ते पोरं असे कीर्तनामध्ये उभे राहतील. संस्कार असावे लागतात. अन्यथा एक पेलेलं आलं, गाडीमध्ये प्रवास करीत असताना एक पेलेलं आलं, ते माझ्याजवळ बसल्याबरोबर थोडा वेळ झाला आणि ते माझी मांडी खाजवायला लागला. म्हटलं का रे भाऊ असं का करतो, माझी मांडी का खाजवतो? तो म्हटला म्हणे महाराज ही तुमची मांडी आहे. म्हटलं हो मध्ये आहे बरं का. खरंच आहे म्हणे. पती असा देव तुका म्हणे पतिव्रता जिची देवावरी सत्ता. शिवमहापुराणाच्या 38 नंबरवरती सुंदर असं चिंतन आलेलं आहे. धन्य पतिव्रता नारी नान्याम पूजा विशेषता पावनील सर्व लोकानाम सर्व पापोगनाशिने. सावित्री, लोपामुद्रा, अरुंधती आणि सीता, मंदोदरी या 5 पतिव्रता सांगितलेल्या आहेत. त्याचं चिंतन जरी केलं तर पापमुक्ती होते. अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी सता पांचकम नाम स्मरे नित्यम महापातक नाशन. म्हणून त्या पतिदेवाचं दर्शन घ्यावं. बाकीच्यांनी काही हात वर केला नाही, काही हरकत नाही. तुम्ही म्हणाल की दर्शन घेता हो आम्ही, पण हे रोजच्या रोज सकाळी उठले, आम्ही उठण्याच्या अगोदर हे जाता, झोपल्यानंतर घरी येता, काय दर्शन घ्यावं? असं असेल जमणार नाही, काही हरकत नाही. 15 दिवसातून एकदा एकादशीला, तेव्हा तर घेत असाल ना, त्यांनी बोट वर करा. 15 दिवसात नाही, काही हरकत नाही. महिन्यात दर अमावस्या पौर्णिमा तेव्हा बी नाही का? बरं लग्नात तर घेतलं असेल ना, हा जमला आता, बस झालं. मग धन्यवाद तुम्हाला. विठाला विठाला. अशा पद्धतीने तो त्या पतीच्या नामाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये टाकलं की अर्धे इस्टेटची मालकीण होते. एक लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ती नवरीबाई आणि नवरदेव पहापळणा करता आले आणि मी म्हटलो अहो ताई नाव घ्या. ती ताई नाव घ्यायला लागली. बाबडीचं झाड हे कडं मे कडं. म्हटलं वा वा क्या बात आहे. बाबडीचं झाड हे कडं मे कडं, त्याला पाला केवढा आला. आणि अमिताभ बच्चन हातून सुटला म्हणून गोविंदा केला. म्हटलं शाबास, काय नाव घेत आहे. दुसऱ्या एका ताईला म्हटलं घ्या तुम्ही ताई नाव. हो ती बाई म्हणायला लागली कळीत कळी गुलाबाची कळी. म्हटलं शाबास, कळीत कळी गुलाबाची कळी. आणि माझ्या नवरदेवाचे दात म्हणजे नांगरची फळी. ठेवली असेल का? सांगा. म्हणून अर्ध्या इस्टेटची मालकीण होते. म्हणून त्या परमात्म्याला आपला मालक समजावं. म्हणजे तो भगवान परमात्मा पतीचं कर्तव्य आहे पत्नीचं रक्षण करणे. तसं त्या भगवंताच्या नावाचं कुंकू लावलं, गळ्यामध्ये माळरूपी मंगळसूत्र धारण केलं, तर त्या दिवसापासून त्या सर्वस्व जबाबदारी त्या माणसाची भगवंताची असते. म्हणून नाथ बाबा म्हणतात की त्या भगवान शिवसारखा दुसऱ्या जगामध्ये कोणी नाही. म्हणून एका जनार्दने शिव निवारी कळी काळाचा भेव. तो शिव भगवान म्हणजे काय करता? कळी काळाचं भेव निवृत्त करता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली